तर एप्स्टीन्स फाईल रिलीज झाल्याच्या नंतर पंतप्रधान मोदींनी एक ट्रेड डील साईन केली आहे आणि त्या ट्रेड डीलची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे, ज्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटेस्ट चालू आहेत, जे की काल परवा पुण्यामध्ये खूप मोठा मोर्चा झाला, प्रोटेस्ट झाला. भारतामध्ये विविध प्रकारे विविध लोक या ही जी डील झाली आहे त्या डीलचा विरोध करत आहेत. तर या डीलमध्ये नेमकं झालंय काय आणि कशामुळे लोक विरोध करत आहेत त्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. तर एक ट्रेड डील झाली आहे जी की US आणि भारत यांच्यामध्ये, आणि यामध्ये प्रामुख्याने असं ठरलेलं आहे की अमेरिकेनं भारतीय वस्तूवर जो टॅरिफ असतो, एक टॅक्स असतो, तो 50%वरून 18%वर आणला आहे. टॅरिफ म्हणजे बाहेरच्या देशावर जो बाहेरून जर एखादा कुठला तरी प्रोडक्ट आपण जर इम्पोर्ट करत असलो तर ते इम्पोर्ट केल्याच्या नंतर त्यावर लागणारा जो टॅक्स असतो त्या टॅक्सला टॅरिफ असं म्हणतात. तर हे जे टॅरिफ आहे ते भारतीय वस्तूवर 50%वरून 18% एवढा कमी केला आहे. आणि हे कमी केला आणि टॅरिफ ही 2 वे असते, दोन्ही साईडनं. यामुळं काय होतं की भारतातल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू अमेरिकेमध्ये कमी आणि स्वस्त प्रमाणामध्ये जातात, म्हणजे आणि सेम अमेरिकन वस्तू सुद्धा आपल्या भारतामध्ये आपल्याला कमी भावामध्ये भेटतील. आता ह्याचे साईड इफेक्ट्स ज्याच्यामुळे मोर्चा होतोय तो असा आहे, जनरली कुठलाही देश टॅरिफ हा जास्त यासाठी लावतो की आपल्या ज्या स्वदेशी वस्तू आहेत किंवा आपल्या भारतामध्ये तयार झालेले जे लोकल प्रोडक्ट्स आहेत त्यांची जी किंमत आहे, व्हॅल्यू आहे, ती जपण्यासाठी आपला जो टॅरिफ आहे तो वाढवतो आणि दुसऱ्या देशातल्या वस्तू ज्या आहेत ते थोडंसं महाग दाखवण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे काय होतं की आपल्या देशातल्या वस्तू लोक जास्त घेतील. त्यामुळे हे जो टॅरिफ आहे तो नेहमी वाढलेला असतो, ज्यामुळे सरकारला बी थोडंसं रेव्हेन्यू भेटतंय आणि जो ओनर आहे किंवा आपल्या इथं तयार झालेले जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचा जो ओनर आहे त्याची किंमत देखील वाचवली जाते किंवा त्याच्या मेहनतीला जी आहे ती किंमत भेटते. पण हे टॅरिफ जे आहे ते कमी झाल्यामुळे काय होतंय तर अमेरिकन वस्तू ज्या आहेत किंवा अमेरिकेचे कुठले बी ब्रँड्स आहेत त्यांचे जे ब्रँड्स आहेत ते कमी भावामध्ये आपल्या भारतामध्ये विकू शकतील. आणि कमी भावामध्ये विकल्यामुळे काय होईल की जर समजा एखादा शर्ट आहे, जर तो मला कमी भावामध्ये भेटत असेल, अमेरिकन ब्रँड कुठला तरी आहे, तो जर कमी भावामध्ये मला जर भारतामध्ये भेटत असेल तर माणूस सहसा जे जनरल आपल्या इथल्या वस्तू आहेत तर ते वापरायचं सोडून देऊन आपण जे कमीमध्ये भेटणार आहे आणि ब्रँडेड बी आहे त्या वस्तूकडे जास्त धाव घेतो. त्यामुळे काय होतंय, आपल्या ज्या भारतीय वस्तू आहेत त्यांना त्यांचा जो भाव आहे किंवा त्यांचा जो रेट आहे तो कमी करावा लागेल जर कॉम्पिटिशनमध्ये टिकावं लागत असेल, ज्याला डोमेस्टिक कॉम्पिटिशन आपण जे म्हणतो. की जर समजा एखादा दुसरा कुठल्या तरी देशामधला ब्रँड येतोय आणि भाव विकतोय, कपडे विकतोय, कुठल्याही वस्तू विकतोय कमी भावामध्ये, तर जनरली भारतीय लोक कमी भावात भेटतात म्हणून ते घेतात, कारण तो टॅरिफ कमी केला आहे त्याच्यामुळं. आणि जे ओरिजिनल भारतातले जे ब्रँड्स आहेत त्यांना ते घेणार नाही, आपण कोणी घेणार नाही, म्हणून भारताला काय करावं लागेल, आपले जे ब्रँड्स आहेत किंवा आता जे इथं तयार असलेले प्रोडक्ट्स आहेत त्यांची किंमत जे अमेरिकेनं ठरवलेली किंमत आहे त्याच्यापेक्षा कमी करावं लागेल, तर आपण ती गोष्ट घेणार आहोत. यामुळं काय होतं की जे छोटे छोटे व्यापारी आहेत, छोटे छोटे बिझनेसमॅन्स आहेत किंवा आपले जे शेतकरी लोक आहेत, फार्मिंग सेक्टर आहे, त्याच्यावर खूप मोठा परिणाम होतो. कारण ज्यांना जो ॲडव्हान्टेज किंवा जो फायदा भेटायचा असतो तो फायदा भेटत नाही. ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये जर समजा सोयाबीनचं तेल आहे किंवा कुठलं ॲग्रिकल्चरल फूडमध्ये कुठलेही जर पदार्थ आपण पकडले, तर जर प्रोडक्ट आपल्याला जर अमेरिकेतून येत असतील आणि कमी भावानं भेटत असतील तर आपण तेच घेणार, आपण ही का बरं घेणार आहोत. त्यामुळे काय होतंय की ह्यांना आपल्या भारतातल्या लोकांना काय करावं लागते, भाव जो आहे तो कमी करावा लागते. आणि भाव कमी केल्यामुळं आपलं जो एक्सपेंडिचर आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवरनं कॉम्प्रोमाइज करावं लागते. आणि त्यामुळं आपल्या जे छोटे छोटे बिझनेसमॅन आहेत त्यांच्यावरनं थोडंसं लॉस होतो. जे लहान लहान व्यापारी आहेत, शेतकरी आहेत, त्यांना त्यांच्या वस्तू विकण्यासाठी त्यांना जो हमी भाव पाहिजे असतो तो हमी भाव भेटायचे चान्सेस खूप कमी झालेले आहेत. आणि हे चान्सेस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना जो पहिल्याचा जसा काळ होता की शेतकऱ्यांसाठी खूप अवघड काळ आहे, सेम टाईपचा काळ ह्या ट्रेड डीलमुळे आपल्याला येऊ शकतो. आणि त्यामुळेच ही जी चालू आहे, जो संघर्ष चालू आहे किंवा हा जो प्रोटेस्ट चालू आहे तो प्रोटेस्ट यामुळे होतो. ट्रेड डीलचे भरपूर असे पॉझिटिव्ह इफेक्ट पण आहेत. जर टॅरिफ कमी झाल्यामुळे आपल्या वस्तू जर स्वस्तामध्ये दुसऱ्या देशामध्ये जात असतील तर काय होईल, दुसरे देश जास्त प्रमाणामध्ये भारतीय प्रोडक्टवर मागणी करतील आणि भारतीय प्रोडक्टवर जास्त मागणी केल्यामुळे आपला जो एक्सपोर्ट आहे, बाहेर पाठवण्याचं प्रमाण जे आहे वस्तू कुठली आहे तो एक्सपोर्ट वाढण्याची शक्यता आहे.
आणि तो प्रोडक्ट जर एक्सपोर्ट होत असेल आणि वाढत असेल तर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ते प्रोडक्ट तयार करावं लागेल आणि रोजगार वाढेल, नक्कीच रोजगार वाढेल. छोटे छोटे व्यापारी आहेत किंवा लहान लहान व्यापारी आहेत ज्यांनी नवीन नवीन एक्सपोर्ट करायला प्रयत्न करत आहेत, ते देखील यामध्ये एक्सपोर्टचं प्रमाण वाढवतील. कारण टॅरिफ कमी झाल्यामुळे त्या आपल्या वस्तूंची जी मागणी आहे ती दुसऱ्या देशामध्ये नक्कीच वाढणार आहे आणि ती वाढल्यामुळं आपल्याला जे आहे ते प्रोडक्ट वाढवावे लागतील आणि वाढवल्यामुळं नक्कीच आपला तसा एक्सपोर्ट थ्रू आपला त्यामध्ये फायदा आहे. त्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये किंवा आपण कुठल्या बी जर ही जी डील झाल्याच्यानंतर आपण जर स्टॉक मार्केटकडे बघितलं तर त्याच्यामध्ये सेन्सेक्स बघितलं किंवा निफ्टी बघितलं तर त्या दिवशी आपल्याला रॅली बघायला मिळालेली आहे. म्हणजे ही एक नक्कीच आपल्या मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह आणि गुड अशी एक चांगली न्यूज म्हणायला काही हरकत नाही. आणि भांडणाचा मेन मुद्दा म्हणजे फार्मरचे जे स्ट्रगल आहे, फार्मरची जी चिंता आहे त्याबद्दल फक्त विचार करायची गोष्ट आहे. ही एक खूप मोठा एक डिसएडव्हान्टेज आहे. कारण जर टॅरिफ कमी झाली तर बाकीचे प्रोडक्ट्स पण दुसऱ्या देशातले प्रोडक्ट आपल्याला कमी भावात मिळतील. त्यामुळे आपल्याला स्वदेशी किमतीला किंवा आपल्या इथं ज्या किमती चालू आहेत त्यांना आहे तो हमी भाव मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर हे एक प्रकारचा अन्याय झालेला आहे. आता हे जे आहेत ते एक व्हिजिबल आपल्याला नॉर्मल माणसाला दिसेल या प्रकारचे हे सगळे रिझन्स आहेत किंवा हे प्रकारचे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला ह्या डीलमध्ये व्हिजिबली दिसतात.